श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभ सकाळ. सर्वांसाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मी 2 दिवसापूर्वी गोधडी कशी भरतात याचा मी व्हिडिओ टाकलेला. आता म्हटलं तुम्हाला दाखवावं की मी गोधडी मशीनवरती कशी शिवते याचा व्हिडिओ मी आज म्हटलं अपलोड करावा. हे बघा, मी मशीनवरती अशा पद्धतीनं गोधडी शिवते. जशी मी गोधडी रोल करून घेतलेली ना, शेवटी त्यात आहे अशीच गोधडी मी मशीनवर ठेवते आणि तशीच शिवते. म्हणजे मला ते शिवायला सोपं जातं आणि वरती किंवा खाली त्या साडीला अजिबात घोळ येत नाही. मग घोळ म्हणजेच ती साडी एकत्र गोळा वगैरे होण्याचं प्रमाण अजिबात होत नाही. हे बघा, मी मशीनवरती या पद्धतीनं गोधडी शिवते. जे मी मोठे मोठे दोरे घातलेले असतात ना, ते जशी मी एक एक मशीनवरती टीप मारत जाते तसा तो धागा एक 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 ओढून काढत असते. म्हणजे मलाही सोपं जातं आणि लवकर उरकते पण गोधडी. कसं होतं, माझी लहान मुलं आहेत आणि त्याच्यामुळं मग त्यांचा स्कूलचा टायमिंगनुसार मला ॲडजस्ट करून मला गोधडीला पण गोधडी शिवायला वेळ द्यावा लागतो. म्हणजे त्यांच्या स्कूलच्या टायमिंगनुसार मी माझ्या गोधडी शिवण्याचा टायमिंग पण ॲडजस्ट करत असते. हे बघा, या अशा पद्धतीने मी माझ्या गोधडीला ना टिपा सगळ्या मारून घेते. एक 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 हळूहळू थोडा वेळ लागतो, पण काही पर्याय नाही आहे. हे बघा ही टिप बघा मी कशी मारलेली आहेत. सगळ्या अशाच टिपा मी मारून घेणार आहे. आणि हे बघा मी या पद्धतीने टिपा मारलेल्या आहेत. कुठंही घोळ आलेला नाही आहे किंवा एकही चून कुठं तुम्हाला दिसते का बघा. खूप छान पद्धतीनं गोधडी शिवून होते. फक्त थोडा वेळ लागतो, पेशन्स ठेवावे लागतात, एवढंच. ही झाली फ्रंटची बाजू. हे पुढच्या साईडच्या टिपा आहेत. आडव्या टिपा मी पूर्ण मारून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला पाठीमागच्या साईडच्या टिपा दाखवते कशा मारल्या आहेत. हे बघा, हे थोडं साडीचा कलरमुळे थोडं याच्यावरती गोधडीच्या टिपा दिसत नाहीत. हे बघा, या अशा टिपा आहेत मारलेल्या. आणि कुठं तुम्हाला चून दिसते का बघा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटत असेल आणि कोणाला जर गोधडी शिवायची असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी त्यांना सांगेन की कशी शिवायची असते. ओके, थँक्यू.